लोकोत्तर युद्ध करणे हा 5वा गुण आहे. नंतर धर्म, अर्थ इत्यादी 4 पुरुषार्थांच्याही वरचढ अशी भक्ती ही पण त्यांच्याकडे असली पाहिजे. त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा 5वा गुण आहे. दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जे हवे ते देणे, ते अपरिमित दान क्षत्रियाच्या कर्मात 6वे गुणरत्न आहे. म्हणजे राजा हा क्षत्रिय असतो ना, आणि तो प्रजेचं कल्याणच करतो. प्रजेने जे मागेल ते त्याला देता आलं पाहिजे, एवढी योग्यता त्याची पाहिजे. त्यानंतर आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग घेणे, त्याचे नाव ईश्वरभाव होय, आणि तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वरभाव क्षत्रियाच्या आचारात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. म्हणजे त्यांनी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम केलं पाहिजे, किंवा ईश्वर समजून त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. त्याला ईश्वर भाव असं म्हटलेलं आहे. आणि याचं जर उदाहरण आपल्याला पाहायचं झालं तर आपले शिवप्रतापी शिवाजी महाराजांचं जर चरित्र आपण वाचलं तर हे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते असं लक्षात येतं. आता त्याच्या पुढचं आहे भगवंत वैश्य आणि शूद्र यांचं स्वाभाविक कर्म सांगतात 44व्या श्लोकामध्ये. कृषिगौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. कृषिगौरक्ष वाणिज्यम, वैश्याची कर्म काय काय आहेत तर शेती करणे, गोपालन करणे, क्रयविक्रय रूपी सत्यव्यवहार करणे ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. आणि शूद्राचं कर्म आपण बघितलं, सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचं स्वाभाविक कर्म आहे. शेतकीने जगणे, गायी बाळगून राहणे, अथवा स्वस्त वस्तू घ्यायची आणि महाग विकायची हा त्यांचा व्यवहार असतो. म्हणजे विक्री करणे, विकत घेणे, विकत देणे, वैश्यांचं हे काम आहे. आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत. याची जी सेवा करणे ते शूद्राचे कर्म आहे. मग ज्यांचे अंतःकरण भक्तियुक्त आहे अशा शूद्रांचा गौरव आपल्या पुराणांनी केलेला आहे. म्हणजे मी जेव्हा आधी आपण बोललो त्याप्रमाणे की हे जे संत होते, हा जो तिरुवल आपण पाहिला तो, की शूद्र जरी असला तरी मनामध्ये भगवंताविषयी एवढं प्रेम होतं, एवढी भक्ती होती की त्याचा वर्ण त्या ठिकाणी ब्राह्मणच झालेला आहे. म्हणजे तो ब्राह्मणाच्या बरोबरीचाच झालेला आहे जरी शूद्र असला तरी, असं त्यांनी सांगितलं आहे. की एखादा चांडाळ आहे पण तो श्रेष्ठ असतो. ज्याच्या जिभेवर आपले नाव विराजते, जे श्रेष्ठ पुरुष आपले नामोच्चारण करतात त्यांनी तप, हवन, तीर्थस्थान, सदाचरण व वेदाध्ययन सर्व काही केले आहे असं भगवंत स्वतः म्हणतात. भागवतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे माझ्या मते भगवंत आणखी सांगतात 12 गुणांनी युक्त ब्राह्मणसुद्धा जर भगवान कमलनाभांच्या चरणकमलास विमुख असेल, म्हणजे एखादा ब्राह्मण वर्णाला आलेला आहे पण भगवंताचं नाव घेत नाही, काहीही कर्म करत नाही, जे आपण शमो, दमस, तपस, शौचम त्याच्यातलं एकही कर्म करत नाही, मग तो शूद्राच्याच लाईनीत जाऊन बसेल. असं ही वर्णव्यवस्था त्या काळामध्ये होती असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे आपापल्या वर्णाश्रमातील कर्मे आचरून कर्मफल भोगून उरलेल्या फलानुसार मानवाला त्या त्या देशात जन्म मिळतो, त्या त्या काळामध्ये जन्म मिळतो, त्या त्या जातीमध्ये, त्या त्या कुलामध्ये. म्हणजे जशी त्याची पूर्वजन्मीची कर्म असतील ते कर्मफल तयार होतं, आणि ते कर्मफल तयार झाले की प्रारब्ध तयार होतं, आणि त्या प्रारब्धाप्रमाणे त्याला जन्म मिळतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे मग त्याला जो स्वधर्म मिळतो, प्रत्येकाचा स्वधर्म वेगळा असतो. म्हणजे आपण पाहिलं आहे की धर्म म्हणजे गीतेमध्ये जो सांगितलेला आहे तो म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख हा काही धर्म नाही आहे. तर धर्म म्हणजे कर्तव्य. आपल्याला आपल्या जन्माप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे मिळालेलं जे कर्तव्य आहे तो आपला धर्म आहे. त्याला स्वधर्म असं पण म्हणतात. तर हा स्वधर्म हा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे आपले नियत कर्म आचरूनच मानवाला सिद्धी प्राप्त होते.
की ह्याने सांगितलं बघा, चौथा अध्याय आपण पाहिलेला आहे, ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा, हे तिसऱ्या अध्यायात सांगितलं आहे. आणि चौथ्या अध्यायात सांगितलं की तुम्ही फक्त दुसरं काहीच करू नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, जपतप म्हणजे अनुष्ठानं करू नका, तपश्चर्या करू नका, तर तुम्ही काय करा, फक्त तुमच्या वाटेला आलेलं कर्म उत्तम रीतीने आणि निष्कामपणे करा, ईश्वर भावना ठेवून करा, म्हणजे तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. इथे म्हणजे मोक्षसिद्धी, परमात्मा प्राप्ती असा त्याचा अर्थ आहे. असंच हे गीतेचं महान तत्त्व आहे आणि त्याचंच महत्त्व आता 45व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. स्वधर्माचं महत्त्व इथून पुढे आता 4-5 श्लोकांमध्ये आलेलं आहे. जे आपण 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्यायात बघितलं तेच बघा 18व्या अध्यायात आलेलं आहे. म्हणून 18व्या अध्यायाला कलशाध्याय म्हटलेलं आहे. 45वा श्लोक. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. आपापल्या स्वाभाविक कर्मात निरत असलेल्या पुरुषाला भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो. म्हणजे जो आपलं कर्तव्य अगदी इमाने इतबारे करतो त्याला परमसिद्धीचा लाभ होतो. पण ज्या रीतीने आपल्या स्वाभाविक कर्मात लागलेला पुरुष परमसिद्धी पावतो, ती रीती आता मी तुला सांगतो की कशा रीतीने स्वधर्म आचरला म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. तर त्याचं आता आपल्याला भगवंत विवेचन जरा सांगतात आहे आणि ते आपल्याला ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन बघावं लागणार आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक इंद्रियांचे कार्य वेगळे असते त्याप्रमाणे प्रत्येक वर्णाचं कार्यसुद्धा वेगळं असतं. भगवंताचा स्पष्ट आदेश आहे. ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे बघा, 18व्या अध्यायातच आहे. ना तरी जळदच्युता पाणिया उचित सरिता सरितेसी पांडुसुता सिंधू उचितू. मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे, म्हणून ज्ञातिवशे साचारू सहज असे जो अधिकारू तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपणाला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा. म्हणजेच तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित जे आपुले आचरेगा. त्याचा अर्थ वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरण करतो त्याला काय मिळतं. अर्जुना तो यापरी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाचा आईलद्वारी पैठा होय. किती छान सांगितलं. अर्जुना जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला म्हणजे वैराग्याला प्राप्त होतो. वैराग्य मिळाल्यानंतर मोक्ष मिळतो. वैराग्य ही ती शेवटची पायरी आहे, मग त्याच्यानंतर मोक्ष. म्हणजे असं त्यांनी सांगितलं आहे की हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. पै आघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी की तयाची नामे जैसी तपेतिया केली. का बाळका एकी माये वाचोनी जिणे काय आहे म्हणून सेविजे की तो होय पाटाचा धर्मू. किती सुंदर उदाहरणं दिली आहेत की स्वधर्म कसा सांभाळायचा. तर जसं आई आणि मूल कसं अनन्य नातं असतं त्यांच्यामध्ये, पती आणि पत्नी यांच्यामध्ये कसं नातं असतं त्याप्रमाणे म्हणजे अर्जुना हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे. हे विहित कर्म करणे हीच मी जो सर्वात्मक त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. दुसरं काहीच करू नका, स्वधर्म करा फक्त असं त्यांनी सांगितलं. तीच भगवंताची खरी खरी सेवा आहे. मग पतिव्रतेचं उदाहरण की पतिव्रता कशी पतीची सेवा करते, मग तिला दुसरं काही करायची गरजच नाही, तेच तिचं श्रेष्ठ तप आहे. आणि जसं बालकाला जगण्याला एका आई वाचून दुसरं काय आहे, ती माऊली म्हणजेच त्याचं सर्वस्व असतं. त्यामुळे तिची सेवा करावी हा त्या बालकाचा श्रेष्ठ धर्म आहे. त्याप्रमाणे स्वधर्म आचरावा हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे, त्याचा श्रेष्ठ धर्म आहे.
आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो. अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे. ईश्वराने सांगून ठेवलेलं आहे. म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो. गीतेने ग्वाही दिलेली आहे आपल्याला की दुसरं काहीही करू नका, आपल्या वाट्याला आलेलं कर्म निष्कामपणे करा. आता त्याचाच विस्तार पुढच्या श्लोकात केलेला आहे. 46वा श्लोक. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. ज्या परमात्म्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती झाली आणि ज्याने सर्व जगत व्यापले, त्या परमेश्वराचे आपल्या स्वाभाविक कर्मद्वारा पूजन करून मनुष्य परमसिद्धीप्रत पावतो. म्हणजे वेगळं काहीच सांगितलं नाही. जे आपण आतापर्यंत चर्चा केली तेच ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या वाट्याला आलेलं कर्म निष्कामपणे करणे. त्याच्यावर माऊलींचं भाष्य छान आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली. किती छान. स्वकर्मरूपी पूजा, फुलांनी पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणजे एका ओवीमध्ये स्वकर्मरूपी स्वधर्माची थोरवी भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, एकाच ओवीमध्ये. म्हणजे आपापली शास्त्रविहित कर्मेच प्रत्येकाने करावीत. त्याचे कारण स्पष्ट करताना आता भगवंत सांगतात की का बरं ही कर्म केली पाहिजेत. 47वा श्लोक आहे. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. उत्तम प्रकारे आचरलेल्या परधर्माहून गुणरहित असलेला आपला धर्म श्रेष्ठ आहे. म्हणजे जे 3ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे ना, ते तो श्लोक, अर्धा श्लोक इथे आलेला आहे बघा, पुन्हा आलेला आहे. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. तिकडे काय होतं? स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. म्हणजे स्वधर्मामध्ये स्वधर्म आचरण करत असताना आपलं निधन जरी झालं, आपला मृत्यू जरी आला तरी चालेल, पण स्वधर्म सोडायचा नाही. आणि इथे काय आलं आहे? श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. की उत्तम प्रकारे आचरलेल्या परधर्माहून गुणरहित असलेला आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वाभाविक रीतीने ठरलेले स्वधर्मरूप कर्म करणारा पुरुष पापाचा भागी होत नाही. काय लिहिलं आहे? कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. की आपला स्वधर्म मग जरी त्याच्यामध्ये थोडा दोष जरी असला तरीसुद्धा तो धर्म आपण पाळायला पाहिजे, करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला कधीही पाप लागत नाही. हेच भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात सांगितलं होतं, दिलं आहे बघा यांनी. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहा. उत्तम रीतीने आचरलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी स्वधर्मच उत्तम आहे, कल्याणकारक आहे. आणि स्वधर्मामध्ये मरण पावणेही कल्याणप्रद आहे. म्हणून नाही का अर्जुनाला सांगितलं होतं की अरे तू क्षत्रिय आहेस आणि तुला या ठिकाणी मरण जरी आलं तरी तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, कारण तुझा स्वधर्मच आहे युद्ध करणं, असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं होतं. तेच याच्या इथे सांगितलेलं आहे की तुझं काहीही बिघडणार नाही, तुला पाप लागणार नाही. त्याला सारखं वाटत होतं की माझे काका आहेत, माझे मामा आहेत, माझे गुरु आहेत समोर, आणि त्यांना मी मारलं तर मला पाप लागेल. पण भगवंत म्हणतात की तू तुझा स्वधर्म आचरण करतोय, या ठिकाणी तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा स्वधर्म आहे युद्ध करणं, त्यामुळे तुला पाप अजिबात लागणार नाही. तेच इथे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी उदाहरण काय दिलं बघा.